आणि तुम्ही ते तेल खायचं आहे. तुम्ही म्हणणार साहेब तेल घाणे नाहीये किंवा आमच्या परिसरात हे नाहीये, तुम्ही डिमांड करा, सप्लाय नक्कीच होत असतो. हे कंझ्युमर मार्केट आहे आणि म्हणून चांगलं तेल खायचं असेल तर चांगला जीवनमान आपलं वाढवायचं असेल, उंचवायचं असेल तर त्यासाठी आपण शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. अगदी काही जण म्हणतात की तेल खाल्लं की कोलेस्ट्रॉल वाढणार, माझे फॅट वाढणार. मित्रांनो, कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा एलडीएल आणि व्हीएलडीएल दोन प्रकारचे लिपोप्रोटीन असतात. व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर हे जे प्रोटीन आहेत हे चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन शरीरात वाढवायचे असतील तर शुद्ध तेल हे खाल्लं पाहिजे. तुम्ही कुठलंही भंगार तेल खाणार आणि मग परत म्हणणार की तेल खाल्ल्याने आमचं कोलेस्ट्रॉल वाढले आणि आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की तेल खायचं नाहीये. डॉक्टरांनी तेल खायला सांगितलं नाही, पण त्यांनी पुढे एक शब्द ऍड करायचं राहून गेले, ते म्हणजे तुमचं रिफाईन तेल खायचं नाही असं त्यांना सांगायचं कदाचित विसरून गेलं असेल. आणि म्हणून तुम्ही ते जर इम्प्लिमेंट करायचं असेल, ते जर आपल्याला वापर करायचा असेल, आपल्याला त्या आपल्या लाईफमध्ये जर त्याला आणायचं असेल तर आपण नक्की शुद्ध तेल खाल्लं पाहिजे. चरक संहितेमध्ये जो उल्लेख आहे की कफाचे 20 रोग, पित्ताचे 40 रोग आणि वाताचे 80 रोग, सगळ्यात जास्त रोग वाताचे आहेत मित्रांनो. म्हणजे अगदी 40 नंतर जो त्रास सुरू व्हायला पाहिजे तो अगदी 30-32 मध्ये 35 मध्येच या लोकांना आता वाताचे त्रास सुरू आहेत. आणि हे त्रास जर शमवायचे असतील तर चांगल्या क्वालिटीचं आपण अन्न खाल्लं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, मित्रांनो एक उदाहरण जर सांगायचं झालं तर दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या ज्या आपण पहिली आंघोळ करतो त्या दिवशी उठणं लावून मग नंतर परत परत हळूहळू आपण अभ्यंग स्नानाकडे येत असतो आणि मग शरीरामध्ये स्निग्धता यावी, स्टिफनेसपणा, ताठरपणा, कडकपणा हो, शरीरामध्ये लवचिकता यावी म्हणून अभ्यंगाची किंवा तेल मसाज मालिशची जुनी परंपरा आहे. आणि अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं तर हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही 2 काठ्या घ्या. हा एक प्रयोग करून बघा. 2 काठ्या घ्या आणि एका काठीला तुम्ही 2 एकाच लाकडाच्या काठ्या घ्या की जे तुम्हाला वाटतं की 1 वर्ष 6 महिने खराब होणार नाही. आणि त्या काठ्यांना तुम्ही काय करायचं, एका काठीला तेल लावत राहायचं रोज आणि दुसऱ्या काठीला लावायचं नाही तेल. आणि हे तुम्ही ऑब्झर्व करा, ते एका काठीला रोज तेल लावा, परत धुवून टाका, रोज तेल लावा, परत धुवून टाका आणि दुसऱ्या काठीला तेलच लावू नका, ते तसंच ठेवा. आणि मित्रांनो, 1 वर्षानंतर 6 महिन्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ज्या काठीला आपण तेल लावले, ज्या काठीला तेलाचा वापर चांगल्या क्वालिटीचं जरी जी स्निग्धता लावली तर त्या काठीचं लाईफ हे चांगलं असणार आहे. तुम्ही नक्की विचार करा यावर आणि एकदा करून बघा ज्यांना शक्य आहे त्यांनी. तर सांगण्याचा उद्देश मला एवढे की शुद्ध जर खाल्लं तर शुद्ध तेल खाण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे आपल्या परिसरामध्ये घाणे शोधावे लागतील, चांगल्या क्वालिटी कोल्ड प्रेस ऑइलवाले शोधावे लागतील, लाकडी घाणेवाले शोधावे लागतील, तुमचे मशीनवर तेल काढणार ते शोधावे लागतील. तुमच्या मार्केटमधलं जे काही पॅकिंग तेल आहे ना त्याच्यापेक्षा समोर आजही समोर तुम्ही तेल बिया घेऊन जावा आणि समोर तेल काढून आणा, अशी देणारी लोक खूप आहेत. त्यामुळं तुम्ही तो विचार नक्कीच करा आणि ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि आरोग्यदायी जावो. म्हणून आरोग्यम धनसंपदा म्हणजे चांगलं जर आरोग्य पाहिजे असेल, प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल, आपल्या शरीर जर हेल्दी पाहिजे असेल तर त्यासाठी नक्कीच आपण चांगला आहार घेतला पाहिजे. हे मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि जर हा तुम्ही आहार जर घेतला तर नक्कीच तुमची दिवाळी ही हेल्दी आणि आरोग्यदायी ठरेल. रामकृष्ण हरी, जय गुरुदेव, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत.